तरी चालेल, अंधारात राहायची सवय करा. नाही, पूर्वी होते का? पूर्वी लाईट होते का? नाही, लाईट नव्हते. पण लाईट नसल्यामुळे माणसाची दृष्टी ही लाईट सारखी होती. जेवढ्या जेवढ्या सुखसोयी झाल्या तेवढ्या तेवढे दृष्टीहीन लोक जन्माला आली. खरंय की खोट आहे ना? म्हणजे अरे लाईट बंद करा असं म्हटलं नाही. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की विजू म्हणतोय की लाईट लाव लाईट लाव, म्हणून त्याला म्हटलं की लाईट नसला तरी चालेल, एवढी आवश्यक गोष्ट नाहीये. पण शांत बसणं फार गरजेचं आहे. कुठल्या वेळी काय बोललं पाहिजे, कुठल्या वेळी कुठलं काम केलं पाहिजे, याच्यासाठी मी म्हटलं की लाईट जरा 10 मिनिटांनी लागला तरी हरकत नाही. नको असू दे, पण आंतरिक दृष्टी ही आपली लाईट सारखी असली पाहिजे. पूर्वी लोक अंधारात राहायचे नाही, परंतु त्यांना बाहेरच दिसायचं. पूर्वीचे दरोडेखोर दिवसा डोळ्याला पट्टी बांधायचे. काय करायचे? जे अस्सल दरोडेखोर असायचे ना, ते डोळ्याला पट्टी बांधायचे आणि डोळ्याला पट्टी बांधून दिवसभर राहायचे आणि रात्र झाली की डोळ्याची पट्टी उघडायचे. काय कारण असेल बरं? दिवसभर पट्टी बांधून राहायचं आणि रात्र झाली की डोळ्याची पट्टी उघडायची. काय कारण असेल? हा, जास्त दिसायला पाहिजे म्हणून नाही. डोळ्याची दृष्टी एकवटली आणि जेव्हा ती दृष्टी एकवटली त्यावेळेस तिने अजून स्पष्टता तुमच्या डोळ्यांमध्ये आणली. म्हणजे काय झालं? तुमची दृष्टी ही अधिक तेज झाली. म्हणजे ती त्यांनी डोळ्याची साधना केली. दृष्टी वाढवण्यासाठी, दृष्टी एकाग्र करण्यासाठी दृष्टी साठवली. दिवसभर याची दृष्टी साठवली की नाही, त्यांनी संग्रह केला की नाही, आणि त्याचा संग्रह झाला आणि रात्री त्याला त्याची मदत झाली. कुठल्याही गोष्टीचा ज्यावेळी संग्रह होतो त्यावेळेस त्याचं फळ हे वेगळं मिळतं. नामस्मरणाचा संग्रह तुमच्यामध्ये झाला, परमेश्वर प्राप्ती झाली. नाही, नामस्मरण तुम्ही करत आहात करत आहात करत आहात, त्याचा संग्रह तुम्ही जमा केला, तुमची तिजोरी भरली. आता ती तिजोरी भरल्यावर काय होईल? तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होईल. कारण नामस्मरणामध्ये तुम्ही जेव्हा एक रूप झाला त्यावेळेस तुमचं मन इतरत्र ठिकाणी लागत नाही. नाही, महाप्रलयासारख्या आज मोठ्या मोठ्या गोष्टी घडतायत. विश्वयुद्ध व्हायच्या तयारीत आहे आणि त्याची सुरुवात सुद्धा झाली आहे. येत्या काही काळात संपूर्ण ठिकाणी विश्वयुद्ध होईल. त्याच्यामध्ये असंख्य देश सहभागी असेल. आज हे 5, 6, 7, 8 दिसत आहेत. कालांतराने याच्यामध्ये असंख्य देश सहभागी होणार आहेत आणि याचं भयान असं चित्र तुमच्या डोळ्यापुढे दिसणार आहे. हे झालं कशामुळे? विश्वयुद्ध झालं कशामुळे? संतांची दृष्टी त्यावेळेस पोहोचली होती. 600 वर्षापूर्वी, 700 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी संतांनी लिहून ठेवलेलं आहे की 2000 हा कालखंड एवढा भयान असेल की त्यावेळी विश्वाची अर्धी जनता ही आजाराने, प्रकृतीच्या रहासाने, पर्यावरणाच्या रहासाने आणि विश्वयुद्धामध्ये नाहीशी होईल. आणि आज तुम्ही हे सगळं चित्र बघताय डोळ्यांनी. मग हे झालं कशामुळे? पूर्वीच्या माणसाकडे थोडस असायचं पण समाधानी राहायचा की नाही? 2 एकरात तो 30 माणसाचा खटला चालवायचा.
2 एकरात तो 30 माणसाचा खटला चालवायचा. पूर्वी अन्नासाठी प्रत्येक जण तडजोड करायचं. 18-20 दारिद्र्य प्रत्येकाच्या घरात असायचं. गावातला पाटील सोडला तर प्रत्येकाच्या घरी काहीतरी 18-20 दारिद्र्य असायचंच. गावातली 5-10 माणसं फक्त श्रीमंत मंडळी म्हणून ओळखली जायची. पण म्हणून त्यावेळी अत्याचारही फार होती नाही. त्यावेळेस जातीभेद होता, त्यावेळेस वर्गीकरण होतं. एक काळ सोडला तर त्यावेळेस जातीभेद नव्हता. पण काही काळखंडानंतर तो जातीभेद व्हायला लागला. पहिले वर्गीकरण होतं, त्या वर्गीकरणाच्या जाती पडल्या आणि त्याच्यानंतर जातीभेद हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला. पण त्याच्यातही जनता ही सुखी होती, समाधानी होती नाही. त्यावेळेस एवढी आजार पण नव्हती ना. पिकांवर आजार यायचे ना माणसांवरती एवढे आजार यायचे. आजार आले तरी थोडे थोडके असायचे आणि आलाच एखादा भयान रोग तर मुंगींसारखे मरायचे सुद्धा. पण येत्या कालखंडात असं झालंय, येत्या काही वर्षांमध्ये एवढं भयान चित्र झालंय. मग तुम्हाला हा कधीच प्रश्न पडत नाही का हे चित्र झालं तरी कशामुळे? यात आपण खरंच काहीतरी सहभाग असेल का मनुष्याचा? की पर्यावरण कोपला कि मग देव कोपला? नाही. सर्वसामान्य मनुष्य तर हेच म्हणतात, देव कोपला. देव कोपतो का मग खरंच कधी? आणि त्याला खरंच कोपता येतं? मग तो कोपला असेल तर कशामुळे? मग हा प्रकोप कशाचा? जो हा प्रकोप चाललाय तो कशाचा? आता माणसाकडे सगळ्या सुखसुविधा असून सुद्धा तो समाधानी नाहीये. पूर्वी माणसामध्ये एक समाधान दिसायचं. 28 लोकांचं 25 लोकांचं 2 एकरात भागायचं. आता गडगंज श्रीमंत जरी असला तरी त्याच्याकडे समाधान नाही. तो म्हणतो मी असमाधानी आहे. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हे असमाधानीपणा झाल्यामुळे काय झालं की याच या वातावरणात तुम्ही सगळे राहत गेले. आणि त्यांनी पिंडी ते ब्रह्मांडी. जर आपल्या पिंडातच जर समाधान नाही तर त्या ब्रह्मांडात काय राहील? नाही. इथे प्रत्येक माणूस हल्लेला आहे कलियुगात. कुणी म्हणतो मानसिक त्रास आहे, कुणी म्हणतो आजार नसला तरी आजारी आहे, कुणी म्हणतो सगळ्या सुखसुविधा असूनही माझ्याकडे काहीच नाही, कुणी म्हणतो. आणि प्रत्येकाची एकमेकांसोबत स्पर्धा चालू आहे. स्पर्धेच्या युगात कुणी कुणासोबत जिंकणार नाहीये आणि कुणी कुणाला घेणं देणं सुद्धा नाहीये. पण तो स्वतःशी स्पर्धा खेळतोय. त्याला हेही कळत नाही की दुसऱ्याला वेळच नाही आपल्याकडे बघायला, कारण तो दुसराही त्याच्याच सारखा त्याच्यासोबत स्पर्धेत गुंतलेला आहे. म्हणजे प्रत्येकाची स्पर्धा प्रत्येकासोबत चालू आहे. आणि ती स्पर्धा खेळता 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 तो स्वतः अस्थिर झाला आहे. आणि ती अस्थिरता तो स्वतःमध्येच आणत नाही तर तो त्याच्या घरामध्ये पेरतो. घरामध्ये वातावरण दूषित करतो. ते वातावरण दूषित झालं की त्याच्या घरातली सगळी अस्थिर होतात. मग एका माणसामुळे एक घर अस्थिर होतं, एका घरामुळे समाजात त्याचा परिणाम होतो, एका समाजामुळे त्या गावात परिणाम होतो आणि एका गावामुळे अख्ख्या देशात त्याचा परिणाम होतो आणि देशामुळे अख्ख्या ब्रह्मांडात त्याचा परिणाम होतो. आणि आज जे चित्र तुम्ही बघताय ना हे मनुष्याच्या अस्थिरतेचे भोग आहेत आणि ते सगळ्यांनाच भोगावे लागतील. ऑक्टोबर महिन्यात थंडी असायची, ढगाळ वातावरण असायचं, छान गुलाबी थंडी पडायची
काय चाललंय? केवढं तापतंय. हा सगळा प्रकोप आहे. आणि हे पर्यावरण तुम्हाला सांगतंय की बाबांनो तुम्ही थांबा, अन्यथा आता तुमची वेळ सगळ्यांची जवळ आली आहे. येत्या काळात मनुष्य वाढत्या तापमानाने मरणार नाही. वाढतं तापमान, जास्त झालं तापमान की त्यांनी काय होईल? रोगराई येईल. अर्धे रोगराईनी जाईल. रोगराई आल्यानंतर अर्धे युद्धात जाईल. कारण केवढे ते बॉम्ब पडलेत. 5000 बॉम्ब एका वेळी जर फेकतायत ते, तर विषाचा किती मोठा प्रादुर्भाव होतोय. आणि त्या विषामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये, येणाऱ्या काळामध्ये किती मोठे विषाणू नवीन तयार होऊन तुमच्या मनुष्यावरती त्याचा परिणाम होईल. आणि आताचा मनुष्य अंगकाठीने निव्वळ खिळखिळा झालाय. कारण त्याला त्याच्याकडे बघायसाठी वेळच नाही. रात्री 1 वाजता झोपतो, सकाळी 10 वाजता उठतो. त्याची दिनचर्या त्यालाच ठाऊक आहे. आणि त्या दिनचर्येमुळे त्याच्यामध्ये असलेला जो काही विषाणू सोबतचा खेळण्याचं जे युद्ध आहे, किंवा त्याला आपण म्हणतो रोगप्रतिकार शक्ती आहे, ती फारच कमी झाली आहे. एकाला सर्दी झाली की 10 जणाला सर्दी होते. कशामुळे होत आहे? रोगप्रतिकार शक्ती संपली ना. अहो तुमचं सोडा, निसर्गाचं बघा. पूर्वी शेणखत आणि गांडूळ खताशिवाय काहीच नव्हतं, तरी शेती बऱ्यापैकी पिकायची. आता एवढंच काही झालं की 100 फवारण्या, जीव फुटायच्या आधीपासून त्याच्यावरती फवारण्या चालू होतात. नाही, तणनाशक, कीटकनाशक. बोंड्याला गळती आली, फवारा मारा. बोंड लाल पडलं, आळी पडली, फवारा मारा. पाती गळती आली, फवारा मारा. आणि असेच फवारे तुम्ही सुद्धा वापरताय. तुम्ही सुद्धा तेच करताय. तुम्ही त्या निसर्गाला तर फवारा मारू मारू खराब केलंय, पण तोच फवारा तुम्ही तुमच्या देहावर सुद्धा वारंवार मारताय. म्हणजे तुम्हीच विचार करा की गेल्या काही वर्षाचे म्हातारे तुमच्यापेक्षा टणक दिसतात, आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा शरीराने म्हातारे झाले. तरुण त्यांना म्हणायचं की तुम्हाला म्हणायचं? खानपान बदललं. काय आहे त्या मांसाहारामध्ये? कुणाचा तरी बळी घेऊन, कुणाला तरी तळफळून काय बरं होईल? आणि काय समाधान त्यात? नाही. आता बघा ना तुम्ही, भूकंप येत आहेत. नाही, तुम्ही कसं एका झटक्यात कुणाचा तरी विचार न करता एका क्षणार्धात तुम्ही जसा जीव देता आणि त्याची मजा करता आणि खाता ना, त्याच पद्धतीने हे महाप्रलय सांगतायत की बघा तुमची पण मजा काय येते. मग तुम्हाला दुःख व्हायलाच नको ना. तुम्ही इतरांचं दुःख बघू शकता, तुम्ही तुमचं दुःख का बघू शकत नाही? हे तुम्हाला निसर्ग सांगतायत. म्हणजे मनुष्याचा किती ऱ्हास झाला असेल की आज त्या परमेश्वराला, त्या निसर्गाला स्वतः येऊन हे कार्य करावं लागतंय. मनुष्याने स्वतःच्या डोळ्याला पट्ट्या बांधले. सगळ्यात पहिले तर लहान लहान गोष्टीत सुद्धा समाधानी राहायला शिका. भगवंत आहे याचं समाधान मनामध्ये ठेवा. वस्तुनिष्ठ जग हे सर्व काही नाही, ते एक उपभोगाचं साधन आहे. त्याचा उपयोग घेऊन तिथेच ठेवून द्या आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करून स्वतःला घडवण्याची तयारी करा.
स्वतःला घडवायला वेळ द्या. इतर गोष्टीत एवढा वेळ घालवलाय की स्वतः आपण एका यंत्रणेसारखं जीवन जगतोय. ज्या रोबोटचा तुम्ही शोध लावलाय ना, त्या रोबोटचा सुद्धा शोध याच्यामुळे लागलाय की पहिले तुम्ही त्या रोबोटचं आयुष्य जगलात आणि तुम्ही जगलात म्हणून तुमच्या डोक्यात त्या रोबोटचा शोध लागला. म्हणजे काय झालं की तुम्ही एका रोबोट प्रमाणे जगताय आणि म्हणूनच हा विचार कुठेतरी तुमच्या डोक्यात आला आणि त्याची निर्मिती तुम्ही केली. वस्तुनिष्ठ सुखात आपण एवढं गुरफटलो की प्रपंचातली लोक सुद्धा आपल्याला फिक्की वाटायला लागली. घरातल्या लोकांना सुद्धा आपल्याला तेवढं महत्व देता येत नाही जेवढं तुम्ही तुमच्या पैशाला आणि तुमच्या इष्टतेला महत्व देताय. सक्का भाऊ सख्या भावासोबत भांडतो, कशासाठी? पैशासाठी. माय लेकरासोबत भांडते, कशासाठी? पैशासाठी. बाप लेकराला उचक नाही देते, कशासाठी? पैशासाठी. हा पैसा सर्व काही नाही, हा गरजेचा आहे. अरे तुकाराम महाराजांनी एवढी मोठी कोटीची प्रॉपर्टी वाटून दिली. सावकार होता तो. त्याला कळलं की परमेश्वरापेक्षा ना या जगात याला किंमत नाहीये. आणि ज्या माणसाने आज सगळ्या गोष्टीचा त्याग केला त्याची किंमत आज बाजारात किती मोठी झाली. तो देव म्हणून बसला ना. कुठल्या गोष्टीचा त्याग करायचा आणि कुठल्या गोष्टीचं समर्पण करायचं हे मनुष्याला कळलं पाहिजे. मेंढऱ्यांची जात झाले आहात तुम्ही. ते बाळू मामानी हाकीत केलंय की नाही की मेंढऱ्याच्या पोटातून मनुष्याचा बाळ जन्माला येईल. ते हाकीत हेच आहे की मनुष्यच तर मेंढऱ्यासारखे जगायला लागले. अजून काय हाकीत खरं व्हायला पाहिजे? झाले ना. त्यांना मनुष्यासारखं जगताच येत नाही. बरं 100दा सांगूनही त्यांना कळत नाही. अरे मूर्खांनो, जन्म याच्यासाठी नाही याच्यासाठी आहे, याच्यासाठी नाही याच्यासाठी आहे. कानाला पिळा देऊ नका, कान उघडे करा. आणि येत्या काला फक्त तोच तरेल किंवा तरुण जाईल जो खऱ्या अर्थानं अध्यात्माशी जुळलेला असेल, जो खऱ्या अर्थानं योग प्राणायाम साधना या गोष्टींचा अवलंब, या गोष्टींचं आचरण खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात करेल. वेद लिहिणारे महर्षी कपिल मुनी हे सगळे मूर्ख नाहीयेत. यांनी अभ्यास केलाय सगळ्या गोष्टींचा, तपश्चर्या केलीये वर्षोनिवर्ष. तेव्हा कुठे तुम्हाला त्यांनी सांगितलंय की बाबा हा खरा सार आहे. जीवनात जगताना सगळं करा, पण सगळं कमावून त्याचा त्याग करणं आणि परमेश्वराला समर्पण करणं, हा देह समर्पण करणं, हा या जीवनाचा मुख्य उद्देश आहे. काय भेटतं कुणाचं काही गाऊन, काय भेटतं कुणाचं काही करून? काही भेटत नाही. नवरा खराब असला तरी तो खराबच आहे. ना समाज सुधरवायला येणार आहे, ना जग सुधरवायला येणार आहे. त्याला आणि तिला सुधरावं लागेल. सुना खराब असल्या तरी सासूला सुधरावं लागतील. सासू खराब असली तरी सुनांनाच बघावं लागेल. घर खराब झालं तरी घरातल्या लोकांना सांभाळून घ्यावं लागेल. मग याच्या त्याच्या जवळ गाऊन गाऊन होणार तरी काय आहे? प्रकृती खराब असली तरी स्वतःलाच बघावं लागेल. ना कोणी औषध द्यायला येणार आहे, ना कोणी घास भरवून द्यायला येणार आहे. नाही, म्हणून तुमच्या पिंडाला शांत ठेवा.
तुमच्या पिंडाला समाधानी ठेवा, तुमच्या पिंडाला स्थिरता येऊ द्या. पिंड म्हणजे तुमचा देह. आणि या गोष्टी जेव्हा होईल की नाही, त्यावेळेस या विश्वामध्ये हळूहळू तशीच शांती पसरेल. आणि लक्षात ठेवा, जो भगवंताचा साधक असेल, लिहून ठेवते, जो भगवंताचा साधक असेल, ज्याने खऱ्या अर्थाने भगवंताला शरण गेला असेल, तोच या 2030 पर्यंत 2035 पर्यंत राहण्याची त्याची ताकद आहे. नाही तर येत्या काही वर्षामध्ये काळ एवढा भयंकर आहे की हा कोरोना तर काहीच नव्हता. कोरोनाचे बाप आजे सगळे जन्माला येणार आहेत. कोरोनाचे लेकर सगळे विषाणू जन्माला येणार आहे हळूहळू. कोरोना 3-4 दिवसांनी 15 दिवसांनी मरायचा. इथे आजार झाला, लागण झाली की लगेच दुसऱ्या दिवशी गायब. खेळणं झालात तुम्ही. स्वतःला तयार करा. इलेक्ट्रिक वरच्या मशीना बनवू नका. एक वायर कटली की मशीन खराब झाली, अशासारखंच तुमचं आहे. काहीतरी करा, स्वतःसाठी करा, समाजासाठी करा. समाजाला आध्यात्मिकरित्या घेऊन चाला, फक्त ऐकून चालणार नाही. एकोप्याने एकनिष्ठता यायला पाहिजे आणि समाजात ते कार्य घडायला पाहिजे. समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे की तुम्हाला सरकारने राशन पुरवलं, सरकारने आरक्षण पुरवलं, सरकारने तुमच्या सुखसोयीच्या गरजा पुरवल्या, सरकारचा लोभ थाटला. कारण तोही लोभी आणि तो लोभी झाल्यामुळे तुम्ही लोभी. कारण त्यांनी आमिष दाखवली नाही. तुम्ही सगळे लोभापायी त्यांनी सगळं तुम्हाला दिलं. पण जे खरं आहे त्याच्यापासून तुम्ही आजही वंचित आहात. आणि तुम्ही खऱ्या अर्थानं वंचित समाज आहे. हा अख्खा विश्व वंचित समाजात मोडला जातो. कारण तुम्ही ज्ञानापासून विभक्त आहात. आणि खऱ्या ज्ञानापासून जो विभक्त आहे, खऱ्या अर्थानं तर आज समाजाला द्यायचं असेल, काही द्यायचं असेल तर पैसा देऊ नका, अडका देऊ नका, धनधान्य देऊ नका. कारण पहिले सारखी गरिबी कोणाच्या घरात राहिलेली नाहीये. पूर्वी सारखं कुठलीच गोष्ट आता राहिलेली नाहीये. प्रत्येकाच्या घरात वीज गेली, प्रत्येकाच्या घरात धान्य गेलं, प्रत्येकाच्या घराजवळ पाण्याची सोय झाली. पहिले 10-10 मैलावरून पाणी आणायचं, हौद भरून ठेवायची, कवाडीने पाणी आणायचं. आता तसं काहीच राहिलं नाही. आता सगळं झालं. आता सरकारला म्हणावं, खऱ्या अर्थानं ज्ञानाची गरज आहे. देश टिकवायचा असेल आणि देश वाचवायचा असेल तर आता काही करायचं असेल तर ज्ञानदान करा. या समाजाला अध्यात्माचे धडे गिरवा, त्यांना घेऊन बसा. त्यांच्याकडून प्राणायामाचे धडे गिरवून घ्या, त्यांच्याकडून योगाचे धडे गिरवून घ्या. योग दिवस असला की एक दिवस योग करून चांगला साजरा होत नसतो. रोज योग दिवस साजरा करावा लागेल. त्या दिवशी हा विश्व कुठेतरी स्थिर होईल. एक दिवस योगा दिवस करतात तर राजकारण्यांना काय आहे? त्यांना दिवस साजरा झाला, त्यांना मतदान भेटलं, त्यांच्या ढेऱ्या भरतात. तुमच्या मनुष्याचं काय भरतय? एवढूशी तेवढूशी लालूच दिली की चाललं. असं करू नका. खरा माणूस ओळखा, खऱ्या माणसाला मतदान करा. कारण मतदान सुद्धा आज सगळ्यात मोठं दान आहे. कारण जे मतदान करतायत ते तुम्हाला चालवतायत. आणि जे तुम्हाला चालवतायत तर तुम्ही ठरवायला पाहिजे की योग्य मनुष्य जर त्या आसनावरती बसला
तर उद्या तुमची योग्य वेळ आहे. अन्यथा तुम्ही चुकीच्याच दिशेने वाटचाल करताय. ज्ञानदानाला महत्व द्या. 500 रुपयाचं मतदान विकू नका. 500 रुपये 2 दिवसांनी, एका दिवसात कमवायचे, 2 दिवसात कमवाल. पण जो खऱ्या अर्थाने समाजाला ज्ञानदानासाठी, शैक्षणिक दृष्ट्यासाठी, इतर काही सुखसुविधांसाठी, आत्मिक बरं का, बाहेरील नाही, जो मदत करेल त्याला ओळखून, त्याची क्षमता ओळखून तुम्ही त्याला मतदान करा. उगीच एखाद्या मालकाने कुत्र्याला पोळी दाखवली, कुत्र मागे चाललं, अशासारखं करू नका. हे सगळं वातावरण हे, याला आपण जबाबदार आहोत, याला आपणच कारणीभूत आहोत. हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे कळलं तर वळलं पाहिजे. आणि वळलं तर आचरणात आणलं पाहिजे. तरच काहीतरी या विश्वाचं भविष्य आहे. नाहीतर येता काळ तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अंधकाराचा असेल. रडता डोळे प्रत्येकाचे असतील. कुणीही कुणाचं दुःख बघू शकणार नाही. आणि कुणी कुणाला दुःख सांगितलं की कुणाचीच मनस्थिती राहणार नाही की त्याचं दुःख आपण ऐकून घ्यावं. कारण प्रत्येक जण दुःखी असल्यावरती एकमेकाचं दुःख ऐकायचं कसं? हारडाला बसलं की हारडेल ना, नाही? दुःख सांगणारवाल्याला समाधान केव्हा होतं? जेव्हा दुःख सांगणारा सांगतो आणि पुढचा शांतपणे ऐकून घेतो आणि सांत्वना करतो. त्यावेळेस त्या दुःख सांगणारवाल्याला समाधान वाटतं, मन हलकं होतं. आणि दोघेही रडायला लागले तर हा म्हणाल याचं माझ्यापेक्षा जास्त आहे, त्याचं त्याच्या याच्यापेक्षा जास्त आहे, याच्यातही स्पर्धा चालून, चला रे बा कोणाचं दुःख जास्त. येणारा काळच आहे हा असा. करायचं काय? असं करू नका. कुठेतरी समाधान शोधा आणि खऱ्या अर्थानं समाधानी राहा. ज्या वेळेस तुम्ही समाधानी राहाल ना, त्यावेळेस विश्वाची सर्व शक्ती एकवटून ती तुमच्यापर्यंत तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी आणून देण्यास ती सक्षम आहे. तुम्ही त्याचा अनुभव घ्या आणि मग त्याचा उपभोग घ्या. नाही? म्हणून हे लाईट नसले तरी चालेल, पण आंतरिक जगाचे लाईट चालू राहिले पाहिजे. ते चालू झाले तर तो प्रकाश निराळा आहे. आज समाजाला गुरूंची आणि दुसरी म्हणजे अध्यात्माची आणि तिसरी म्हणजे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी योगा, प्राणायाम आणि आयुर्वेदाची नितांत गरज आहे. कशी आहे? नितांत गरज आहे. या 3 गोष्टी जर प्रत्येक व्यक्तीने केल्या तर सायकॅट्रिस्ट, डॉक्टर, इतर काही क्षेत्रातील लोक असतील, यांची आज तेवढी गरज राहणार नाही. तुम्ही स्वतः हललात आणि तुम्ही समाजालाही हलवलं. आणि आज हे असं चित्र आपणच आपल्यामुळे उभं केलं. तो कोपला नाही, प्रकृती कोपली नाही, पर्यावरण कोपलं नाही, आपण त्याच्या अंगावर गेलो, आपण त्याच्यावरती हजारो वार केलेत. आणि ज्या वेळेस त्याला ते असहाय्य झाले त्यावेळेस त्यांनी फक्त तुम्हाला असा हात दाखवला. बस, खूप झाले, आता हे आमच्या पलीकडचे. तो हात दाखवल्याबरोबरच हे सगळं चित्र उभं झालं.
आता हळूहळू ज्यावेळेस तुम्ही परत थांबलात का इथवर? नाही, तुमचं कार्य सगळ्यांचं चालू आहे. आता हळूहळू तो तुम्हाला झापड मारायला येईल आणि त्यावेळेस हे चित्र फार भयान असेल. म्हणून याच्यात एकच साधून घ्या, भगवंताला साध्य करा आणि त्याला साधून घ्या, तरच आपल्याला तरता येईल. आपली नौका पाण्यावरती तरेल. कारण ना आपल्या हातात पाण्याचा वेग आहे, ना आपण समुद्रात चालवणारा तो नाव चालवतो, त्याला नावी म्हणतात ना, ते आहोत. आपला नावी आपल्याला भगवंताला बनवायचंय. बस चालू द्यायचं, त्याच्या हातात देऊन द्या, तो बघतो काय करायचं ते. पण असं करा, करणं गरजेचं आहे.